मित्रांनो, ज्या गोष्टीची आपण सगळे आतुरतेने वाट पाहत होतो तो महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच लागलेला आहे। या निवडणुकीत महायुती सरकारने घवघवीत असं यश मिळवलं आहे आणि महायुती सरकारच्या ह्या विजयासोबतच लाडक्या बहिणींसाठी सुद्धा एक मोठी खुशखबर आली आहे। खूप दिवसांपासून प्रतीक्षित असलेला हफ्ता आता येणार म्हणजे येणारच। महायुती सरकारने इतिहासातला सर्वात मोठा असा विजय नोंदवला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने राज्यभरातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली होती। महिलांना दरमहा 1,500 रुपयांचा हफ्ता देण्याचा मोठा निर्णय महायुती सरकारने घेतला होता आणि महायुती सरकारचा हाच निर्णय ह्या निवडणुकीत गेम चेंजर ठरला। न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा हा विजय महायुती सरकारने संपादित केला आहे। तेव्हा आता लाडक्या बहिणींवर पैशांचा अक्षरशः पाऊस पडायला सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांकरिताच नव्हे तर अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थी महिलांना सुद्धा आता पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। अत्यंत आनंदाची अशी ही अपडेट पुढे आलेली आहे। आता लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना सरळ 4200 अधिक 2,500 रुपये मिळणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार या तिघांचाही मोठा विजय झालेला आहे। पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेत येणार आहे। महाविकास आघाडीला अपमानजनक पराभवाला सामोरे जावे लागत आहे। अशात विधानसभेचा हा लागलेला निकाल राज्यभरातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांकरिता एक मोठी खुशखबर घेऊन आलेला आहे। तेव्हा सध्या महिलांमध्ये खूप आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे। मित्रांनो, जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असाल तर तुमच्याकरिता एक अत्यंत महत्त्वाची सूचना RBI तर्फे देण्यात आलेली आहे। RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, जी भारतातील सर्व बँकांना नियंत्रित करण्याचे कार्य करते। जर तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा एक तरी हफ्ता मिळालेला असेल तर तुमच्याकरिता ही सूचना अत्यंत महत्त्वाची अशी आहे। तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेशी निगडीत ही एक अतिशय महत्त्वाची सूचना RBI तर्फे देण्यात आलेली आहे आणि ह्या सूचनेचे पालन करणं प्रत्येक लाभार्थी महिलेला बंधनकारक आहे। RBIच्या ह्या सूचनेकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, कारण आता 2,100 रुपयांचा हफ्ता तुम्हाला मिळणार आहे। वर्षाकाठी जवळपास 25,200 रुपये तुमच्या खात्यात वर्ग केले जाणार आहेत। ह्याशिवाय मित्रांनो, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे 3 गॅस सिलेंडरचे पैसे देखील तुम्हाला मिळणार आहेत। म्हणजे जवळपास 28,000 रुपयांचा लाभ योजनेच्या प्रत्येक लाभार्थी महिलेला मिळणार आहे। मात्र मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की आता हा योजनेचा दुसरा पर्व आहे। इथून पुढे काही अटी तुमच्या पुढे मांडण्यात येणार आहे, ज्यांची पूर्तता करणे योजनेच्या प्रत्येक लाभार्थी महिलेला बंधनकारक आहे। अन्यथा यापुढचा एकही हफ्ता तुमच्या खात्यात जमा करण्यात येणार नाही आणि इतकी मोठी रिस्क तुम्ही अजिबात घेऊ नये। काय आहे ही सूचना जाणून घेऊया आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून। तत्पूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय, जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। मित्रांनो, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालेला आहे। जनतेने महायुतीच्या पारड्यातच आपल्या बहुमूल्य मतांचं भरभरून दान टाकलं आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला। भारतीय जनता पक्षाच्या खालोखाल शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे। 288 जागांसाठी ही विधानसभेची निवडणूक पार पडली, ज्यात महायुती सरकारने वन साइडेड विजय मिळवला। आणि सगळ्यात मोठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट यांना विरोधी पक्ष नेतेपद मिळेल इतक्याही जागा जिंकता आलेल्या नाहीयेत। आणि मित्रांनो, महाविकास आघाडीच्या नेत्यांना इतकं मोठं अपयश आल्याचं कारण काय, तर त्यांनी केलेला नकारात्मक प्रचार। महायुती सरकारने राज्यभरातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली। योजनेच्या लाभार्थी महिलेला दरमहा 1,500 रुपयांचा हफ्ता देण्याचा निर्णय त्यांनी घेतला। ह्या योजनेचे राज्यभरातील महिलांनी भरभरून स्वागत केले, कौतुक केले आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नेमक्या ह्या योजनेवर टीका केली। तेव्हा जनमानसात असे इम्प्रेशन तयार झाले की महाविकास आघाडीचे नेते सर्वसामान्य लोकांच्या बाजूने नाहीत, गोरगरिबांचा ते विचार करत नाहीत। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फक्त महायुती सरकारवर टीका करण्यात जास्त शक्ती खर्च घातली। या उलट महायुतीने बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है असे मुद्दे प्रचारात आणले। सोबतच महायुतीच्या नेत्यांनी महाराष्ट्राचा विकास कसा केला ते सुद्धा सांगितले। महाविकास आघाडीने सुरुवातीला ज्या योजनेवर टीका केली तसेच या योजनेपायी महाराष्ट्र कंगाल होणार असे देखील सांगितले, त्याच योजनेची पाठराखण करताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी असे म्हटले की आम्ही तुम्हाला 3,000 रुपयांचा हफ्ता देऊ। महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्या कारणाने सुद्धा त्यांना मोठ्या अपयशाला पुढे जावे लागले आहे।
जागा वाटपावरून तसेच मुख्यमंत्री पदावरून सुद्धा महाविकास आघाडीमध्ये मतभेद दिसून आले। महायुतीचा हा विजय राज्यभरातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमीच आहे। महायुती सरकार सत्तेत आल्या कारणाने लाडक्या बहिणींचं टेन्शनच मिटलं आहे, कारण त्यांना आता पैसे मिळायला सुरुवात होणार आहे आणि जसे आतापर्यंत पैसे मिळालेत तसेच पुढे सुद्धा पैसे मिळणार, काहीच अडचण येणार नाही याची देखील खात्री महिलांना आहे। पुढचे 5 वर्ष हे महायुतीचं सरकार टिकणार आहे, तेव्हा 5 वर्षांच्या हिशोबाने जवळपास 1,30,000 रुपये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहेत। मित्रांनो, आजच्या व्हिडिओची महत्त्वाची अपडेट म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना दिलेले महत्त्वाचे निर्देश। आरबीआयने सर्व बँकांना खडसावले आहे की जर तुमच्या बँकेतील एखाद्या खात्याचे केवायसी झालेले नसेल, म्हणजेच नो युअर कस्टमर ही प्रक्रिया पूर्ण झालेली नसेल तर ते खाते गोठवू नका, फ्रीज करू नका। विविध शासकीय योजनांचे पैसे, त्या योजनेचा लाभ लाभार्थी वर्गाला व्हायला पाहिजे, त्यात काही अडचण येऊ नये, गोरगरिबांना पैसे वेळेत मिळावेत यासाठी आरबीआयने हे महत्त्वाचे निर्देश बँकांना दिले आहेत। आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर स्वामीनाथन यांनी हे निर्देश दिले आहेत, ज्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे। मित्रांनो, आरबीआयने हा निर्णय जरी दिला असला तरी एक गोष्ट तुम्हाला लवकरात लवकर करायची आहे। ज्या महिलांनी अजूनही केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल त्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे। एक गोष्ट लक्षात घ्या की केवायसी केल्याशिवाय तुमचे डीबीटी इनेबल होत नाही। डीबीटी इनेबल झाल्याशिवाय योजनांचे पैसे तुम्हाला मिळू शकत नाही। अनेक महिलांना आतापर्यंत योजनेचा एकही रुपया मिळालेला नाहीये आणि असे होण्यामागील प्रमुख कारण म्हणजे त्यांनी अजूनही केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाहीये। लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता दरमहा मिळणार आहे आणि पुढे या हफ्त्यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ देखील केली जाणार आहे। 3000 रुपयांपर्यंत हा हफ्ता होणार आहे। सध्या तुम्हाला वर्षाकाठी 25,200 रुपये मिळत आहेत, मात्र 3000 रुपयांच्या हिशोबाने हे पैसे दरवर्षी 36,000 रुपये इतके होतात आणि जर तुम्ही केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नाही तर 36,000 रुपयांचं नुकसान तुम्ही करून बसाल। मित्रांनो, विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारच्या बाजूने लागलेला निकाल लाडक्या बहिणींसाठी खूप आनंदाची बातमी आहे। निवडणुकीतील ह्या घवघवीत यशानंतर अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली, ज्यात अजित पवार असे म्हणाले की कालपर्यंत आम्हाला असं वाटत होतं की आम्ही संपल्यात जमा आहे। कालपर्यंत सगळे आपापले मतं व्यक्त करत होते, सगळे राबले, सगळे कार्यकर्ते राबले, आमच्या योजनांची चेष्टा मस्करी करण्यात आली, आम्हाला चिडवण्यात आलं, राज्य कंगाल केलं अशी आमच्यावर टीका करण्यात आली, पण महाराष्ट्राच्या जनतेने विकासाकडे बघून महायुतीला यश दिलं। लोकसभेत आम्हाला अपयश आलं, आम्ही ते मान्य केलं, त्यातून आम्ही सावरलो। लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरली। बहिणींनी असा करंट दाखवला की सगळे उताणे पडले, सगळे आडवे झाले। आता आर्थिक शिस्त आणावी लागेल। महाराष्ट्राच्या सगळ्या भागांमध्ये महायुती जोरात चालली आहे। पुढील 5 वर्षे एकोप्याने काम करणार। लोकसभेची पुनरावृत्ती यंदा झाली नाही। मतदारांचं सगळ्यांचं मी आभार मानतो, असं म्हणत अजित पवारांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले। एकनाथ शिंदे सुद्धा म्हणाले की महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्ही नतमस्तक होतो। आता आम्हाला राज्यात खूप काम करावे लागेल। सर्वांचा मनापासून आभार आहे। लोकांनी ही निवडणूक हातात घेतली। काय शब्द वापरावेत मला कळत नाहीये। लोकांनी प्रेमाचा वर्षाव महायुती आघाडीवर केलाय। लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी अशा विविध योजना आम्ही आणल्या। मी खरोखर आजच्या विजयासाठी जनतेसमोर दंडवत घेतो। राज्यात शिवसेना, भाजपा, एनसीपी आणि इतर घटक पक्षांनी आम्ही मिळून निर्णय घेतले। इतिहासात पहिल्यांदाच असे निर्णय घेण्यात आले। सर्व कामे थांबवण्यात आली होती, ती आम्ही हाती घेतली। कोस्टल रोड, मेट्रो ज्याचे भूमिपूजन मोदी साहेबांनी केले त्याचे उद्घाटनही आम्ही केले। राज्याचा विकास करत असताना आम्ही सर्व घटकांचा विचार केला। 2.5 वर्ष आम्ही सर्व कामे वेगाने केली। कल्याणकारी योजना आणल्या, शेतकऱ्यांसाठी योजना आणल्या, वीज पंपाचे बिल माफ केले। आजचा दिवस ऐतिहासिक आहे। महाविकास आघाडीने बंद पाडलेली कामे आम्ही सुरू केली। 2-2.5 वर्षात आम्हाला केंद्र सरकारने मदत केली। आम्ही काम केल्याने राज्यातील जनतेने कौल दिला। एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की आमच्यावर आरोपही करण्यात आले। आम्ही सगळ्या गोष्टींना सामोरे गेलो। लाडकी बहीण योजनेच्या विरोधात हे लोक कोर्टात गेले। लोकांनी विश्वास ठेवला हे देणारे सरकार आहे, फक्त बोलणारे नाही। आम्हाला माहित होते की हे विरोधक सावत्र भाऊ काही अडचण आणतील, तेव्हा आम्ही योजना फक्त कागदावर ठेवल्या नाहीत। मित्रांनो, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या ह्या वक्तव्यावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। आय होप हा व्हिडिओ तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण वाटला असणार, तेव्हा व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।